फडणवीसांचा बॉम्ब. फडणवीस राजीनाम्याच्या तयारी. भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी. भाजपमधला वाद चव्हाट्यावर. देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाहीये. तेव्हा या पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारली आहे. सरकारमधून मोकळं करावं अशी इच्छा फडणवीसांनी बोलून दाखवली आहे. हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे. अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी. फडणवीसांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी असून विधानसभेसाठी पूर्ण वेळ काम करायचं असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे. या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे. फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी केल्यानंतर भाजपमधला वादही चव्हाट्यावर आला. भाजप नेते मोहित कंबोज यांनी महाराष्ट्र तसंच मुंबईतल्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला. एका माणसाची लाईन छोटी करण्याच्या नादात सगळ्या पक्षाचं नुकसान झालंय. आता याची जबाबदारी कोण घेणार? महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी ही जबाबदारी घ्यायला हवी, अशी पोस्ट मोहित कंबोज यांनी केली. फडणवीसांचे विधान म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्यासाठी असल्याचा मोठा दावा संजय राऊतांनी केला. राज्याची सभ्यता, राजकारणातली संस्कृती आणि संस्कार खतम करून आनंदीबाईचं राजकारण कोणी आणण्याचा प्रयत्न केला असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाला. दुर्दैव. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा योगी आदित्यनाथ यांचा बळी घेण्याचा प्रयत्न आहे. आणि ही जी काही जबाबदारी आहे, जे काही निकाल लागले, ही आमची सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही टीम म्हणून काम केलेलं आहे. कारवाई झाली तर तो सेटबॅक असेल, त्यापेक्षा आपणच आधी डिग्निफाईड एक्झिट मागावी या आशयाने बहुतेक ते स्टेटमेंट आलं असेल. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदाचा भाजपकडून जर चेहरा प्रोजेक्ट केला गेला तर तो चेहरा हा कदाचित तो चेहरा विनोद तावडेजींचा असेल, देवेंद्रजींचा नसेल. देवेंद्रजींनी सरकारच्या बाहेर जाऊन संघटनेला मदत करायची गरज नाही, त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला पूर्ण मदत करायची गरज आहे. आता फडणवीसांचा राजीनामा केंद्रीय नेतृत्व मान्य करणार का, की भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर फडणवीस आपला निर्णय बदलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. फडणवीसांनी हे वक्तव्य का केलं, त्यांच्या या विधानाचं, या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. फडणवीसांचा बॉम्ब, राजकारणात खळबळ. फडणवीसांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? फडणवीसांचा इशारा नेमका कुणाला? महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली. उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे संकेतही त्यांनी दिले. विधानसभेच्या तयारीसाठी सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. फडणवीसांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, त्यांनी नेमका कुणाला इशारा दिलाय, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
फडणवीसांचे हे वक्तव्य म्हणजे भाजप नेतृत्वावर व्यक्त केलेली नाराजी आहे असा अर्थ काढला जातो. 2019 मध्ये फडणवीस एकाती निर्णय घेत होते, मात्र आता त्यांना महाराष्ट्रात निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य पक्ष नेतृत्वानं दिलेलं नाहीये. याउलट महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या नेत्यांना झुकतं माप दिलं जात आहे. राज्यसभा उमेदवार ठरवताना फडणवीसांना विश्वासात घेण्यात आलं नाही. पक्ष सोडून गेलेल्यांसाठी पुन्हा लाल गालिचे अंतरण्यात आले. फडणवीसांना उपमुख्यमंत्री केल्यानं चुकीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला. एवढं होऊनही लोकसभा निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीसांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. भाजप उमेदवारांसाठी सर्वाधिक जाहीर सभा घेतल्या. केवळ महाराष्ट्रातच नाही तर वाराणसीतही पंतप्रधान मोदींसाठी फडणवीसांनी प्रचार केला. आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्व शक्तीनिशी उतरणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अवघ्या 5-6 महिन्यांवर विधानसभा निवडणुका लागणार आहे. भाजपला महाराष्ट्रात पुन्हा एकदा नंबर 1 पक्ष बनवण्याचं फडणवीसांचं ध्येय आहे. त्यामुळेच सरकारमधून मोकळं करण्याची त्यांची विनंती भाजपचं केंद्रीय नेतृत्व मान्य करणार का, याकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.